नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. आणि या बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याला चिथावणी दिल्याप्रकरणी ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंना गिरगाव कोर्टामध्ये हजर करण्यात आलं आणि एकूण 10 आरोपींना कोर्टामध्ये आज हजर करण्यात आलं. सरकारी वकील प्रदीप घरत यांनी 3 आरोपींच्या पोलीस कोठडीची मागणी केली. गुणरत्न सदावर्ते, अभिषेक पाटील आणि चंद्रकांत सूर्यवंशी या तिघांच्या कोठडीची मागणी घरत यांनी केली. याआधी सदावर्ते यांना 2 वेळा 2-2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. सध्या सदावर्तेंबाबत युक्तिवाद सुरू आहे. नागपूरची व्यक्ती मुंबईमध्ये होती आणि आंदोलनाच्या ठिकाणी होती. ज्या दिवशी आंदोलन झालं ते सर्व आंदोलन नागपूरची व्यक्ती हँडल करत होती. नागपूरच्या व्यक्तीनं अभिषेक पाटील याला फोन केला आणि सिल्वर ओक जवळच्या गार्डनमध्ये लोकांना यायला सांगितलं. नागपूरच्या व्यक्तीला अभिषेक पाटीलनं नंतर फोन केला आणि लोक गार्डनमध्ये जमा झाल्याचं देखील सांगितलं. पुढची बातमी भाजपच्या कार्यालयाविरोधात एनसीपीचं आंदोलन सुरू आहे. किरीट सोमय्या यांच्या विरोधात एनसीपीचं हे आंदोलन सुरू आहे. आंदोलकांना पोलिसांनी रोखलं. शरद पवार यांनी किरीट सोमय्या यांच्यावरती टीका केली होती आणि भाजपच्या कार्यालयासमोर एनसीपीचं आंदोलन सुरू आहे. किरीट सोमय्यांविरोधात हे आंदोलन सुरू असून शरद पवार यांनी किरीट सोमय्या यांच्यावरती टीका केल्यानंतर राष्ट्रवादीचं आंदोलन. किरीट यांनी गोळा केलेले पैसे हे भाजपच्या पक्ष निधीमध्ये जमा कसे केले यावरून पत्रकार परिषदेत टीका करण्यात आली. तर राष्ट्रवादीच्या नेत्यांचं आणि कार्यकर्त्यांचं हे आंदोलन, एनसीपीचं हे आंदोलन थोडक्यात किरीट सोमय्या यांच्या विरोधात. आंदोलकांना पोलिसांनी रोखलं. राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण आपल्याला दृश्यात दिसतात आणि राष्ट्रवादीचे इतर कार्यकर्ते सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी. शरद पवारांनी किरीट सोमय्या यांच्यावरती टीका केल्यानंतर हे राष्ट्रवादीचं आंदोलन. किरीट सोमय्यांनी गोळा केलेले पैसे भाजपच्या पक्ष निधीमध्ये जमा कसे केले यावरून टीका करण्यात आली होती आणि मग राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजप विरोधात आंदोलन केलं. आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे आपल्या सोबत आहेत. स्वाती, या आंदोलनाबद्दल काय अधिक माहिती? खरं तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी किरीट सोमय्या यांच्या विरोधात पुकारलेलं हे आंदोलन होतं ते भाजप ऑफिसवर चालून आले, पण पोलिसांनी दोन्ही बाजूला बॅरिकेडिंग करून ठेवलं होतं. पोलिसांनी वेळेस या सगळ्या आंदोलकांना अडवलं आणि एका कोपऱ्यातच आंदोलन करू दिलं. या सगळ्या आंदोलकांचं असं म्हणणं होतं की लोकांकडून जमा केलेला 1 रुपया का असेना, पण तो भाजपच्या पक्षनिधीत गोळा का केला गेला? जर INS विक्रांतसाठी तो गोळा केला गेला होता 58 कोटी रुपये, तर ते त्या कारणासाठी वापरले गेले नाही, तर वेगवेगळे इतर फंड होते जे राज्याच्या आणि देशाच्या मदतीसाठी उपयोगी ठरू शकतात. अशा ठिकाणी ते पैसे गोळा करण्याच्या ऐवजी भाजपच्या पक्षनिधीमध्ये का पैसा गोळा केला, अशा पद्धतीनं एकूणच या आंदोलकांचा पवित्र होता आणि त्या संदर्भात हे आंदोलन करण्यात आलं. पण पोलिसांनी या सगळ्या आंदोलकांना आपल्या ताब्यात घेतलेलं आहे. जी. आणि या आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर आता आंदोलनाचं काय स्वरूप आहे? शांत झालंय का? आणि पोलिसांनी काय भूमिका घेतली? किती आंदोलकांना ताब्यात घेतलंय? खरं तर आपल्या सगळ्यांना माहिती की एसटीच्या आंदोलनानंतर मुंबई पोलीस अधिक सजग झालेत. आता हे आंदोलन किती छोटं मोठं आहे याच्यापेक्षा स्वतः DCP या वेळी आपल्या पोलिसांसोबत उभे होते आणि अनेक आंदोलकांना त्यांनी ताब्यात घेण्यास खरं तर सुरुवात केली. आधी महिला कार्यकर्त्यांना ताब्यात घेतली आणि मग पुरुष कार्यकर्त्यांना. दोन्ही बाजूला एकाच वेळेला कारवाई सुरू होती मुंबई पोलिसांची. त्यामुळे आता आंदोलन शमलेलं आहे, आता आंदोलन शांत झालेलं आहे. पण या सगळ्यांचं असंच म्हणणं होतं की जोपर्यंत किरीट सोमय्या यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत अशा पद्धतीनं राष्ट्रवादी आंदोलन करतच राहील. पण कुठे ना कुठेतरी कोर्टाने किरीट सोमय्या यांना दिलासा दिलेला आहे. कोणत्याही प्रकारची अटक होणार नाही या संदर्भात त्यांना खरं तर कोर्टानं दिलासा दिलेला आहे आणि समजा झाली तर 50,000 रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांची सुटका करण्यात यावी असेही आदेश आहेत. त्यामुळे या संदर्भात फार मोठी कारवाई होईल असं दिसत नाहीये. पण तरीही राष्ट्रवादीचं हे आंदोलन होतं कारण आज शरद पवार स्वतः यांनी किरीट सोमय्या यांच्यावर तोफ टाकली. किरीट सोमय्या यांचे किंवा त्यांनी जे हे पैसे गोळा केले होते ते अशा पद्धतीनं भाजपच्या निधीत गोळा करणं किंवा भाजपच्या पक्षनिधीत गोळा करणं योग्य नाही असं म्हटल्यानंतर हे आंदोलनाला अधिक तीव्र स्वरूप आलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. स्वाती, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी.
आजच्या दिवसातली महत्त्वाची बातमी शरद पवारांच्या घरावरील हल्ल्याला चिथावणी दिल्याप्रकरणी गुणरत्न सदावर्तेंना आज गिरगाव कोर्टामध्ये हजर करण्यात आलं आणि एकूण 10 आरोपींना कोर्टामध्ये हजर करण्यात आलं तर सरकारी वकील प्रदीप घरत यांनी 3 आरोपींच्या पोलीस कोठडीची मागणी या दरम्यान केली। गुणरत्न सदावर्ते, अभिषेक पाटील आणि चंद्रकांत सूर्यवंशी या तिघांच्या कोठडीची मागणी प्रदीप घरत यांनी केली। या आधी सदावर्ते यांना 2 वेळा 2-2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। सध्या सदावर्तेंबाबत युक्तिवाद सुरू आहे। नागपूरची व्यक्ती मुंबईमध्ये होती आणि आंदोलनाच्या ठिकाणी ती व्यक्ती होती ज्या दिवशी हे आंदोलन झालं। ते सर्व आंदोलन नागपूरची व्यक्ती हँडल करत होती अशी माहिती समोर आली आहे। नागपूरच्या व्यक्तीने अभिषेक पाटील याला फोन केला आणि सिल्वर ओक जवळच्या गार्डनमध्ये लोकांना यायला सांगितलं। या सगळ्या संदर्भात आजच्या काय घडामोडी आहेत जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्या सोबत आहेत। प्रशांत, अत्यंत महत्त्वाचे खुलासे आज सरकारी वकील प्रदीप घरत कोर्टासमोर करतायत। 3 जणांची जरी पीसी त्यांनी मागितली असती तरी आपल्याला माहिती आहे की गेल्या काही दिवसांपासून या सगळ्या विषयात धरपकड जोरात सुरू आहे। म्हणजे चंद्रकांत सूर्यवंशी याला पुण्यातनं आणलेलं आहे, म्हणजे की जे एमजीटी चॅनल आहे त्या एमजीटी चॅनलचा हा संचालक 406 आणि 409 अन्वये या नवीन गुन्ह्याने ऍड केलाय आणि आर्थिक गैरव्यवहार केल्याचा नवीन गुन्हा आज ऍड झालेला आहे। साक्षीदारांच्या जबाबातनं मोठी माहिती समोर आल्याचं त्यांनी सांगितलंय। छोटी रक्कम घेतली तर त्याचा गाजवाजा होणार नाही, या छोट्या रकमेमध्ये या सगळ्या एसटी कामगारांकडनं कर्मचाऱ्यांकडनं पैसे गोळा करण्यात आले। 7 एप्रिलला रात्री 11 ते पहाटे 3 पर्यंत सदावर्ते यांच्या टेरेसवर सदावर्ते, जयश्री पाटील, अभिषेक पाटील आणि नागपूरची व्यक्ती यांनी मिटिंग केली। नागपूरची व्यक्ती कोण याबद्दलचं गूढ अजूनही कोर्टात कायम ठेवण्यात आलेलं आहे। नागपूरच्या व्यक्तीचं नाव कोर्टामध्ये दिल्याचं सरकारी वकील म्हणतात, पण अजूनपर्यंत या व्यक्तीचं नाव त्यांनी जाहीर केलं नाहीये। ॲडव्होकेट जयश्री पाटील जे आहेत ते गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नी ते अद्याप फरार आहे। त्यांचाही गुन्ह्यामध्ये स्पष्ट आलं तर त्यांनी म्हटलंय नागपूरची जी तथाकथित व्यक्ती आहे ज्याच्यावर सगळ्यात शेवटी संशयाचा काहूल त्यांनी उठवण्यात आलेलं आहे की ते मुंबईत सुद्धा होते। अभिषेक पाटीलने सुद्धा फोन केला, गार्डनमध्ये सुद्धा जमा झाले आणि नागपूरच्या अनेक पत्रकारांना मेसेज पाठवून त्या ठिकाणी बोलवलं, अशा प्रकारची माहिती समोर आली। 2 कोटी रुपये जमा झाले होते। ॲडव्होकेट जयश्री पाटील यांना देण्यात आले, हा मोठा खुलासा त्यांनी केलाय। याची एक जी सगळी नोंद आहे या पैशांच्या व्यवहाराची एका वहीत केली, ती वही जप्त करायची आहे हे सुद्धा कारण त्यांनी दिलंय। आपल्याला का पीसी हवी त्याचं सीसीटीव्ही फुटेज तपासलंय। लक्ष्मी पेट्रोल पंप असो, सिल्वर ओक असो किंवा सदावर्ते यांच्या घराचे आणि कार्यालयाचे आंदोलनकर्त्यांमधले 11 जण हे दारू प्यायले होते। हे मेडिकल तपासणीमध्ये समोर आलेलं आहे। त्यांना दारू कोणी पाजली, त्यांना दारू कोणी उपलब्ध करून दिली, अशा प्रकारच्या अनेक गोष्टी आज कोर्टामध्ये सुरू आहे। युक्तिवाद अजूनही सुरू आहे। बघूया अजून काय होतंय ते। गुणरत्न सदावर्ते यांचे वकील या सगळ्या गोष्टींचं खंडन करतात, तेही बघणं महत्त्वाचं आहे। श्वेता, बिलकुल प्रशांत, किती वाजता या युक्तिवादाला सुरुवात झाली आहे? त्यानंतर अधिकाधिक खुलासे जे होत आहेत जसं तुम्ही म्हणालात, त्यामुळे आणखी काही खुलासे सुद्धा होण्याची शक्यता आहे। जोपर्यंत युक्तिवाद पूर्ण होत नाही किती वेळ लागेल साधारण? साधारणतः 4:15 वाजता या सगळ्या 10 आरोपींना कोर्टात हजर करण्यात आलेलं आहे आणि युक्तिवाद आपण जर का बघितला तर गेले 25 मिनिटाले युक्तिवाद अजूनही सुरू आहे। साधारणतः अजून तासभर तरी ही सुनावणी सुरू असू शकते, कारण अजूनही गुणरत्न सदावर्ते यांचे जे वकील आहेत, म्हणजे की आरोपींचे जे वकील आहेत, त्यांनी अद्यापपर्यंत बाजू मांडली नाहीये आणि 10 जणांमधल्या ज्या 10 जणांना हजर केले त्यातल्या 3 जणांचीच पोलीस कोठडी गुणरत्न सदावर्ते, अभिषेक पाटील आणि चंद्रकांत सूर्यवंशी या तिघांचीच पोलीस कोठडी सरकारी वकिलांनी मागितलेली आहे। जी, सुनावणी ज्या वेळेला पूर्ण होईल, युक्तिवाद पूर्ण होईल, त्यावेळेला पुन्हा तुमच्याशी संपर्क साधू। प्रशांत, तुर्तास दिलेल्या माहितीसाठी धन्यवाद। आणि आता पुढची बातमी आहे ती म्हणजे नवाब मलिक यांच्या संपत्तीवरती तात्पुरती जप्ती आणण्यात आली आहे। ईडीनं मलिकांची संपत्ती जप्त केली। कुर्ल्यातील 3 घरांचा त्यामध्ये समावेश आहे आणि वांद्र्यातल्या 2 घरांचा समावेश आहे जी जप्त करण्यात आली आहे। उस्मानाबादमधली 148 एकर जमीन सुद्धा नवाब मलिकांची जप्त केली आहे ईडीनं। नवाब मलिक यांच्या संपत्तीवरती तात्पुरती जप्ती आणली आहे ईडीनं। मलिकांची जी काही संपत्ती आहे त्यामध्ये कुर्ल्यातील 3 घरांचा समावेश आहे। ती 3ही घरं जप्त केली आहेत। वांद्र्यातील 2 घरं सुद्धा जप्त केली आहेत ईडीनं आणि उस्मानाबादेतली 148 एकर जमीन नवाब मलिकांची जी ईडीनं जप्त केली आहे। ही तात्पुरती जप्ती ईडीकडून नवाब मलिकांच्या प्रॉपर्टीवरती। भाजप विरोधात शरद पवार आक्रमक झालेत आणि 11 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत ते चर्चा करणार आहेत।
या बैठकीबाबत चर्चा सुरू आहे दिल्लीमध्ये. त्याचसोबत दिल्ली, पश्चिम बंगाल, ओडिशाचा यामध्ये समावेश आहे आणि पंजाब, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. भाजप विरोधात शरद पवार आक्रमक झालेत आणि यासाठी 11 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत ते बैठक घेऊन चर्चा करणार आहेत. आता या 11 राज्यांमध्ये दिल्ली असेल, पश्चिम बंगाल असेल, ओडिशा, पंजाब, तेलंगणा, आंध्र प्रदेश या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा समावेश असेल. भाजप विरोधात आता रणनीती ठरवण्यासाठी शरद पवार चर्चा करणार आहेत 11 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत. आज अचानक मंत्रालयामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अचानकपणे आले. विशेष म्हणजे मुख्यमंत्री मंत्रालयात येणार याची कोणाला कल्पना सुद्धा नव्हती. त्यामुळे अगदी पहिल्या मजल्यापासून 7व्या मजल्यावरील सर्वच प्रशासकीय कर्मचाऱ्यांची अगदी धावपळ उडाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रालयात पोहोचले. त्यामुळे आता मंत्रालयातील 6व्या मजल्यावरील मुख्यमंत्री कार्यालयातूनच राज्य सरकार आणि प्रशासनाचा कारभार सुरू होतोय. दरम्यान आज मुख्यमंत्र्यांनी वित्त, महसूल, गृह आणि वन विभागात जाऊन पाहणी केली आणि यानंतर मंत्रालयातल्या फाईल्स बघून सर्व डाटा हा डिजिटल करण्याच्या देखील सूचना मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. यानंतरची बातमी आहे आंबा प्रेमींना सावधान करणारी. कारण मोठ्या प्रमाणात बाजारात आंबे येत आहेत, पण हे आंबे पिकवण्यासाठी विविध रासायनिक पदार्थांचा वापर केला जातोय. असाच एक पदार्थ आहे इथिलीन स्प्रे. आंबे पिकवण्यासाठी नागपुरात इथिलीन स्प्रेची सर्रास विक्री सुरू आहे. न्यूज 18 लोकमतनं या इथिलीन स्प्रे विक्रीचा पर्दाफाश केलाय आणि आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये अनेक धक्कादायक खुलासे पुढे आलेत. हा प्रतिबंधित असलेला स्प्रे आंबे झटपट पिकवण्यासाठी सर्रास वापरला जातोय. आणि तो बाजारात सुद्धा सहज उपलब्ध होतोय. हे आमच्या स्टिंग ऑपरेशन नंतर समोर आलं. मात्र हा रासायनिक स्प्रे मारल्यानंतर हे आंबे खाणाऱ्यांच्या जीवाला धोकादायक ठरू शकतात. आणि कळमना बाजार समितीमध्ये मध्य भारतातली ही आंब्याची सर्वात मोठी बाजारपेठ आहे. तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातून आंब्याची मोठी आवक या बाजारपेठांमध्ये होते. यामध्ये आंब्याचे वेगवेगळे प्रकार म्हणजे दशहरी, बदाम, बैंगनफल्ली, लंगडा, केशर, तोतापुरी, राजापुरी या आंब्यांच्या प्रजातींचा समावेश आहे. कच्च्या आंब्यांवरती रासायनिक प्रक्रिया करून संपूर्ण देशामध्ये आंब्यांची विक्री होते. हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पंजाब, हिमाचल प्रदेश, छत्तीसगड या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आंबा विक्रीसाठी पाठवला जातो. तर कच्च्या आंब्याचा दर नेमका किती आहे ते पाहूयात. 50 ते 60 हजार रुपये प्रति टन हा कच्च्या आंब्याचा दर आहे. तर पिकलेल्या आंब्याचा दर साधारणपणे 2 ते 2.5 लाखांपर्यंत आहे. नैसर्गिकरित्या आंबा पिकवण्यासाठी किंवा पिकण्यासाठी 5 ते 7 दिवसांचा कालावधी लागतो. मात्र रसायनांच्या वापरानं आंबा पिकण्यासाठी 24 तासात म्हणजे आंबा 24 तासात पिकतो, तयार होतो. आणि कमी वेळात जास्त नफा मिळवण्यासाठी घातक रसायनांचा वापर सध्या सुरू आहे. कच्च्या आंब्यावरती रासायनिक प्रक्रिया करून व्यापारी 200 ते 300% नफा मिळवत आहेत. नागपुरात कच्चा बैंगनफल्ली आंबा 50 रुपये किलो आहे. तर पिकलेला हाच जर आंबा घेतला तर 160 रुपये प्रति किलो इतका त्याचा भाव होतो. या सगळ्या गैरप्रकारावरती न्यूज 18 लोकमतनं काही सवाल उपस्थित केलेत. आंबे पिकवण्यासाठी धोकादायक अशा रसायनांचा वापर कधी थांबणार आहे? बंदी असून सुद्धा रासायनिक स्प्रेची खुली विक्री कशी काय होतीये नागपुरात? FDA आणि पोलीस अधिकाऱ्यांचं फळ विक्रेत्यांशी काही आर्थिक हितसंबंध आहेत का? कारण पोलीस किंवा FDA यांच्याकडून कारवाई कशी केली जात नाही आणि FDA आणि पोलीस हे घाऊक किरकोळ व्यापाऱ्यांवरती कारवाई करणार का? हे प्रश्न न्यूज 18 लोकमतनं उपस्थित केले. तर FDAच्या अधिकाऱ्यांनीच फळं पिकवण्यासाठी इथिलीन स्प्रे हा प्रतिबंधित असल्याचं सांगितलं. प्लांट्सवर स्प्रे करणं अलाउड आहे, पण जे आपण तोडलेले फ्रूट्स आहेत, तोडलेले फ्रूट्स त्यावर ट्रीट करून याला
फ्रूट्सच्या स्किनवर लागेल अशा प्रकारे फ्रूट रॅपरिंग करणं हे अलाउड नाही आहे. दुकानदारांनी विचारलं, त्यांनी म्हटलं की पाण्यासोबत त्याचं मिश्रण करायचं आणि नाही त्यामध्ये- ते चुकीचं आहे, ते चुकीचं आहे. त्याच्यामध्ये FSSAIच्या स्ट्रिक्ट गाईडलाईन्स आहेत की पावडर्ड फॉर्ममध्ये, जेणेकरून ते जे सबस्टन्स आहे फक्त गॅस ही कॉन्टॅक्टमध्ये यायला पाहिजे. हा सबस्टन्स जो पदार्थ आहे तो फ्रूटच्या स्किनच्या कुठल्याही म्हणजे पदार्थात येता कामा नये. तर ही फळं नियमित खाल्ल्यानं त्या व्यक्तीला गंभीर आजार किंवा कॅन्सर सुद्धा होऊ शकतो असा इशारा वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला. जे रसायन जे आहे फळं पिकवण्याकरता वापरणं तर ते घातकच आहे आणि फूड ऑथॉरिटीनी पण याच्यावर आक्षेप घेतलेला आहे अशा प्रकारच्या पिकवण्याकरता. आणि काय करतात ते स्प्रे जो आहे तो झाडावर मारणं आणि फळं जे आहेत ते त्याचं ते लिक्विड बनवून, कार्बाईडचं लिक्विड बनवून त्याच्यामध्ये फळं बुडवून ठेवणं त्यांच्या शरीरावर नक्कीच परिणाम होऊ शकतो. ज्याच्यामध्ये तोंडामध्ये फोडं देखील येऊ शकतात त्याच्यामुळे आणि पचनक्रियेचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते येऊ शकतात. ॲलर्जिक रॅश येऊ शकतो, स्किनवर चट्टे येणं म्हणा किंवा खाजवणं, आतड्यांचे विकार म्हणा, तर हे नक्कीच होऊ शकतं. आणि तुम्हाला मी एक सांगतो की खूप जास्त प्रमाणामध्ये आणि जास्त दिवसांकरता जर अशा प्रकारचा रसायनाचा वापर झालेले फळं खाल्ल्याने. आंबे पिकवण्यासाठी मार्गदर्शक प्रणाली नेमकी काय आहे यावरती आपण एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. फळं पिकवण्यासाठी फक्त गॅसचा वापर मर्यादित, तोही त्याची परवानगी आहे. गॅसचा वापर मर्यादित तापमानावरती करावा. इथिलिनचा फळाला स्पर्श सुद्धा होऊ देऊ नये असं खरं तर सांगितलं जातं, कारण डायरेक्ट फळावरती इथिलिन वापर करणं हे प्रतिबंधित आहे. इथिलिन हे पाण्यामध्ये मिसळून त्याचा वापर करू नये असं देखील सांगण्यात येतं. तर आंबे किंवा फळं पिकवण्यासाठी ही मार्गदर्शक प्रणाली आहे. तर आंबे पिकवण्यासाठी इथिलिनचा सर्रासपणे वापर केला जात असल्याची बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवली आणि या बातमीनंतर प्रशासनाला जाग आली असून फळांवर रासायनिक स्प्रेचा वापर आरोग्यासाठी घातक असल्याचं राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी सांगितलं. या प्रकरणी तपासणी करून योग्य ती कारवाई करणार असल्याचं त्यांनी म्हटलं. आंबेच नाही तर अनेक फळं असतात या सीझनमध्ये, केळी असतील किंवा इतर फळे असतील, याच्यामध्ये पावडरचा वापर केला जातो. इथेनॉल म्हणून एक औषध आहे, त्याचासुद्धा वापर करून कृत्रिमरित्या हे फळं पिकवण्याचं काम त्याच्यामध्ये होते. परंतु त्याच्यापासनं अतिवापर जो केलेला आहे आणि ज्या औषधी बॅन आहेत त्या जर त्याच्यामध्ये वापर केलेला आढळला तर निश्चितपणे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या माध्यमातून ताबडतोबीनं मी कारवाई करायला सांगितली. आणि नागपूरच नाही तर महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे मोठ्या प्रमाणावर फळं येतात त्या सगळ्या ठिकाणी ताबडतोबीनं 3 दिवसामध्ये सगळी तपासणी करण्याचे आदेश अन्न व औषध प्रशासन विभागाच्या माध्यमातून दिलेले आहेत. हे हार्मफुल आहेत आणि माणसाच्या आरोग्यास अतिशय अपायकारक त्या ठिकाणी आहेत. कॅन्सरसारखे आणि किडनीसारखे सुद्धा आजार आणि रोग याच्या माध्यमातून उद्भवू शकतात. त्यामुळे जिथे जिथे हा वापर होत असेल ताबडतोबीने तपासणी केली जाईल आणि योग्य ती कारवाई केली जाईल. आणि आता पुढची बातमी आहे. शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याला चिथावणी दिल्याप्रकरणी ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांना गिरगाव कोर्टामध्ये आज हजर करण्यात आलंय. एकूण 10 आरोपींना कोर्टामध्ये हजर केलं गेलंय. सरकारी वकील प्रदीप घरत यांनी 3 आरोपींच्या पोलीस कोठडीची मागणी केली आहे. सदावर्तेंच्या जामीन अर्जावरती सध्या सुनावणी सुरू आहे कोर्टामध्ये. गुणरत्न सदावर्ते, अभिषेक पाटील आणि चंद्रकांत सूर्यवंशी या तिघांच्या कोठडीची मागणी घरत यांनी केली आहे. याआधी सदावर्ते यांना 2 वेळा 2-2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली गेली आहे. सदावर्तेंच्या कोठडीमध्ये वाढ करण्याची मागणी केली जाते. आणि याच संदर्भातली जी महत्त्वाची माहिती समोर येते, सदावर्तेंच्या 7 दिवसांच्या कोठडीची मागणी करण्यात येते. सरकारी वकिलांनी ही मागणी केली आहे. गुणरत्न सदावर्ते यांच्या कोठडीमध्ये 7 दिवसांची वाढ करण्याची मागणी. 11 आरोपी हे मद्य प्यायले होते असं देखील ॲडव्होकेट घरत यांनी सांगितलंय. सदावर्तेंच्या पत्नी या फरार आहेत असं देखील घरत यांनी युक्तिवादादरम्यान म्हटलंय. सदावर्तेंच्या 7 दिवसांच्या कोठडीची मागणी सुद्धा त्यांनी केली आहे. सरकारी वकिलांनी ही मागणी केली असून
आंदोलनकर्त्यांमधील 11 जण हे मद्य प्यायले होते, त्यांना मद्य कुणी पाजलं याचा शोध घ्यायचा आहे, असं युक्तिवादादरम्यान आणखी काही माहिती समोर आली आहे. आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्यासोबत आहेतच. प्रशांत, आपण मगाशी जसं म्हटलं, युक्तिवादादरम्यान आजही अनेक गोष्टी समोर येऊ शकतात, काय त्यापैकी? अत्यंत महत्त्वाच्या काही गोष्टी आज सरकारी वकिलांनी ज्या कोर्टात मांडल्या आहेत त्या सगळ्यात महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. म्हणजे की 2 कोटी रुपयाची रक्कम ॲडव्होकेट जयश्री पाटील यांना सुपूर्द केली. गुणरत्न सदावर्ते यांच्या घराच्या गच्चीवर रात्री 11 वाजता ते पहाटे 3 वाजेपर्यंत मीटिंग सुरू होती. या मीटिंगमध्ये नागपूरची एक व्यक्ती होती. नागपूरच्या एका व्यक्तीचा वारंवार उल्लेख केला जातोय. आणखी याच ठिकाणी 10 आरोपींना जरी कोर्टात हजर करण्यात आलं असलं तरी त्यातल्या 3 जणांचीच पोलीस कोठडी मागितली आहे. म्हणजे न्यूज चॅनल MGT होतं, त्याचा एक संचालक आहे, त्या संचालक चंद्रकांत सूर्यवंशी यांनाही अटक करण्यात आली आहे, त्यांनाही हजर करण्यात आलं आहे. IPC 406 आणखी 409 हे 2 कलम अतिरिक्त त्याच्यामध्ये आज ॲड करण्यात आलेले आहेत. आर्थिक गुन्हा आणि आर्थिक घोटाळा म्हणजे की छोटी छोटी रक्कम जर का गोळा केली तर ती लोकांच्या नजरेत येणार नाही, म्हणून छोटी छोटी रक्कम गोळा करण्याचं काम यांनी केलेलं आहे. आणि या सगळ्या पैशांच्या व्यवहारांच्या नोंदी ज्या डायरीज आहे ती डायरी आम्हाला हस्तगत करायची आहे. ॲडव्होकेट जयश्री पाटील या अद्याप फरार आहे, अशा प्रकारची माहिती या सगळ्या गोष्टींनी समोर येते आहे. आणि एकंदरीत नागपूरची व्यक्ती कोण, त्याचं नाव कोर्टाला त्यांनी जरी सांगितलं असतं तरी अजूनपर्यंत नागपूरची व्यक्ती या नावावरचा पडदा सरकारी वकिलांनी अजूनपर्यंत उठवलेला नाही आहे. यामुळे या प्रकरणातलं गूढ अधिक वाढलं आहे. नागपूरच्या व्यक्तीनंच पत्रकारांना फोन केल्याचे, मेसेज केल्याचे आहे. सिल्वर ओकच्या जवळच्या गार्डनजवळ गॅदर व्हा अशा प्रकारचे मेसेज दिल्याचं किंवा बोलवल्याचं सुद्धा वारंवार उल्लेख हा कोर्टात करण्यात आला आहे. आता गुणरत्न सदावर्ते यांचे जे वकील आहेत त्यांनी युक्तिवाद सुरू केलेला आहे आणि या युक्तिवादानंतरच कोर्ट काय तो निकाल देईल. पण 7 दिवसांची कोठडी जी आहे गुणरत्न सदावर्ते यांची मागितलेली आहे. मुळात या सगळ्या गोष्टींचं खंडनसुद्धा केलेलं आहे की वकील पत्र घेतलं असल्यामुळे जे कामगार आहेत, जे आंदोलक आहे, कर्मचारी आहे, त्यांच्याकडनं अशील म्हणून पैसे घेतले गेले आणि त्या सगळ्या गोष्टींचा व्यवहार ठेवला आहे, हिशोब ठेवला आहे, हेही सांगितलं गेलं आहे वारंवार. आणि कोणत्याही प्रकारे यांच्या घरावर हल्ला करा ही पुन्हा एकदा बतावणी करण्यात आलेली आहे की आम्ही सांगितलं नव्हतं की कोणत्याही कर्मचाऱ्याला की शरद पवार किंवा सिल्वर ओक या ठिकाणी निवासस्थानावर हल्ला करा म्हणून. आणि याचमुळे एकंदरीत सरकारी वकिलांनी आपली बाजू मांडली, पण त्यानंतर मात्र गुणरत्न सदावर्ते यांचे वकील जे बाजू मांडतायत या दोन्ही बाजूंची बाजू मांडून झाल्यानंतर कोर्ट काय निर्णय येतं हे महत्त्वाचं ठरणार आहे. पण या सगळ्या विषयामध्ये आजची घडामोड ही अधिक महत्त्वाची मानली जाते की अजूनपर्यंत अटकेत आलेल्या आरोपींची संख्या वाढत आहे. ज्या आंदोलक कर्मचारी होते 109 अटकेत केले होते, त्यातल्या 11 जणांनी मद्यप्राशन केलं होतं. त्यांना मद्य कोणी उपलब्ध करून दिलं याचा सुद्धा तपास पोलीस करणार आहे. काही लोकांवर संशय आहे. नागपूरच्या एका व्यक्तीचा वारंवार उल्लेख केला जातोय आणि याचमुळे या प्रकरणातलं गूढ अधिकाधिक सरकारी वकिलांनी कोर्टात तरी जिवंत ठेवलं आहे. श्वेता. जी प्रशांत, या संदर्भातली माहिती तुमच्याकडनं घेत राहू. याच बातमीवरती आपण राहणार आहोत, मात्र एका छोट्याशा ब्रेक नंतर. मात्र तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा न्यूज 18 लोकमत. मला अभिमान आहे, पण त्यांचा चेहरा कोंबडीच्या कोणत्या भागासारखा आहे हे राज ठाकरेंनी आरशात तपासून घ्यावं, असं आव्हान म्हणाले. राज ठाकरेंच्या भाषणानंतर आता राष्ट्रवादीकडून राज ठाकरेंवरती निशाणा साधला जातोय. वारसा प्रबोधनकर ठाकरेंचा, मात्र विचारसरणी नथुराम गोडसेची असल्याची घणाघाती टीका जयंत पाटलांनी केली. बाळासाहेबांचा विचार संपवणाऱ्यांची नातं असल्याची टीका जयंत पाटलांनी केली. शरद पवारांच्या घरावरील हल्ल्याचा भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी निषेध केला. या हल्ल्यामागे जर भाजप असेल तर मी खासदार पदाचा राजीनामा देईन, असं वक्तव्य रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी केलं. जळगावात भाजप नेते गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली महावितरण विरोधात आंदोलन करण्यात आलं. अंधारामध्ये कंदील लावून भारनियमनाविरोधात हे आंदोलन करण्यात आलं, परंतु महावितरणच्या अधिकाऱ्यांनी कोणतेही आश्वासन न दिल्यानं अभियंत्याला घेराव घालत संताप व्यक्त केला. सिल्वर ओक हल्ल्याप्रकरणी ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्यासह 8 आरोपींना आज कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे आणि तपासाच्या अनुषंगानं सदावर्ते यांची पोलीस कोठडी वाढवून मागितली असल्याचं एका अधिकाऱ्यांनी सांगितलं. मात्र कोर्टानं पोलीस कोठडीऐवजी न्यायालयीन कोठडी सुनावल्यास सातारा पोलीस सदावर्ते यांचा ताबा घेतील, तर ताबा वॉरंट घेऊनच सातारा पोलीस कोर्टामध्ये हजर राहणार असल्याचं पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आलं. INS विक्रांत निधी घोटाळा प्रकरणी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांना आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकानं समन्स बजावलं. त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेत, मात्र किरीट सोमय्या नॉट रिचेबल असल्यामुळे ते चौकशीसाठी आज हजर राहतात का हे पाहावं लागेल.
न्यायालयाच्या आदेशानंतर एसटी कर्मचारी आता कामावरती रुजू होत आहेत. जळगाव विभागात 96 कर्मचारी कामावरती परतलेत. त्यामुळे एसटी येत्या काही दिवसात ग्रामीणसह पूर्वीप्रमाणेच पूर्ण क्षमतेनं धावताना दिसणार आहे. विजेच्या भारनियमनामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आले. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील शेतकऱ्यांवरती लागवड केलेला कांदा उपटून फेकण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट आहे. राज्यात सुरू केलेल्या अघोषित भारनियमनाच्या विरोधात परळीमध्ये भाजपनं अनोखं आंदोलन केलं. महावितरण कार्यालयावरती विद्युत उपकरणाची अंत्ययात्रा काढत तीव्र आंदोलन करण्यात आलं. यावेळी प्रतिकात्मक बंद फॅनची तिरडी काढण्यात आली होती. तर उन्हाळ्यात सुरू केलेलं भारनियमन तात्काळ बंद करा अशी मागणी देखील करण्यात आली. ब्रेकनंतर तुमचं स्वागत आणि एक महत्त्वाची बातमी पाहतोय. सरकारी वकिलांनी ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंसह इतर दोघा आरोपींची 7 दिवसांची पोलीस कोठडी मागितली आहे. सरकारी वकिलांचा आधी युक्तिवाद पूर्ण झाला आणि आता ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या वकिलांचा युक्तिवाद सुरू आहे. सदावर्तेंच्या वकिलांनी सरकारी वकिलांचे सर्व आरोप खोडून काढलेत. एकही पुरावा तपास यंत्रणेकडे नाही. व्यक्ती नागपूरची आहे बोलतायत, पण ती व्यक्ती मुंबईत असते असंही सांगतात. सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या ताब्यात आहे. मोबाईल आणि अनेक काही वस्तू पोलिसांच्या ताब्यात आहेत. मग त्याचा तपास करायचा सोडून फक्त सदावर्तेंची कोठडी ही एकमेव मागणी केली गेली आहे. वही शोधायची बोलतायत. ती वही आधीच स्वतः सदावर्तेंनी पोलिसांना दिली आहे. जयश्री पाटील यांना फरार दाखवलं गेलंय कारण ती सदावर्तेंची पत्नी आहे म्हणून. आधी त्यांचं नाव कुठेच नव्हतं. असा युक्तिवाद सदावर्तेंच्या वकिलांचा सध्या कोर्टामध्ये सुरू आहे. सरकारी वकिलांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर आता सदावर्तेंच्या वकिलांचा युक्तिवाद सुरू आहे. आणि सरकारी वकिलांचे युक्तिवाद आणि त्यातले मुद्दे काय होते तर चंद्रकांत सूर्यवंशी आर्थिक गैरव्यवहार केल्याचा गुन्हा त्याच्यावरती आहे. सदावर्तेंची पत्नी फरार असल्याची माहिती सरकारी वकिलांनी दिली. जयश्री पाटील यांचा देखील गुन्ह्यामध्ये सहभाग असल्याचा दावा सरकारी वकिलांनी केला. नागपूरच्या व्यक्तीकडून हे आंदोलन हाताळलं जात असल्याचं देखील सरकारी वकिलांकडून सांगण्यात आलं. आंदोलनाआधी लोकांना गार्डनमध्ये जमवलं गेलं होतं. तर कोर्टातल्या या घडामोडींकडे आपलं लक्ष असेलच. सगळे अपडेट आपण घेत राहूच. मात्र तुर्तास मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.